घरच्या त्रासाला कंटाळून तिने केले पलायन. रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता आली कामी. घरच्यांशी झालेल्या विसंवादातून वाद विकोपाला गेला. दररोज आईबाबांचे भांडण आणि तिची होणारी घुसमट तिला आता असह्य होत होती. आपण घरून निघून जाऊ जेणेकरून आपल्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल या हेतूने तिने घरातून पलायन केले. सोलापूर रेल्वे स्थानकावर बागलकोट यशवंतपूर एक्सप्रेस उभी होती. तिने कसलाही विचार न करता आपणाला फक्त आपल्या घरच्यांच्या त्रासापासून मुक्त व्हायचं हा सततचा विचार तिच्या डोक्यात होता. त्याच विचाराने ती ट्रेनमध्ये चढली. गाडी यशवंतपूरच्या दिशेने निघाली. ती विना तिकीट चढली खरी, पण कर्तव्यावर स्थित असणारे तिकीट निरीक्षक प्रशांत गाडे यांनी तिला तिकिटासंबंधी विचारले. चौकशीत तिने तिची सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घडलेला घटनाक्रम तिने श्री गाडे यांना सांगितला. गाडे यांनी तात्काळ संबंधित घटना नियंत्रण कक्षाला कळवली. नियंत्रण कक्षाने RPFशी संपर्क साधला आणि कलबुर्गी रेल्वे स्थानकावर त्या मुलीला उतरवले. RPF आणि चाइल्ड केअर यांच्या मदतीने तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येत आहे. कौटुंबिक क्लेश आणि घरात आपली वागणुकीचा एका नाबालिकावर किती चुकीचा प्रभाव पडू शकतो हेच यातून शिकण्यासारखे आहे. RPF कर्मचारी आणि तिकीट निरीक्षक प्रशांत गाडे यांच्या तत्परतेमुळे तिचे चुकीचे पलायन रोखले गेले. त्याबद्दल श्री गाडे यांचे कौतुक होत आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2024 PR क्रमांक 2024/8/8 जनसंपर्क विभाग मध्य रेल्वे सोलापूर विभाग यांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.